नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदळाच्या पाण्याने आपले केस कसे लांबसडक आणि सिल्की करायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पुढे न घेता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल। बरेच जण व्हिडिओ पुढे घेऊन बघतात, त्यामुळे त्यांना अर्धवट माहिती मिळते आणि फायद्याच्या जागी नुकसान होते। त्यामुळे विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा। आज आपण बघणार आहोत फर्मेंटेड राईस वॉटर विषयी। मैत्रिणींनो, जपानमध्ये एक गाव आहे, तेथील महिलांचे केस म्हातारपणापर्यंत लांबसडक आणि सिल्की आणि काळेभोर असतात। मग आज आपण त्यांचाच मॅजिक वापरून आपले सुद्धा केस लांबसडक, दाट व काळेभोर करणार आहोत। मैत्रिणींनो, राईस वॉटरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यासोबतच व्हिटॅमिन ई आणि मिनरल असतात, जे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहेत। ज्या महिलांचे केस वाढतच नाहीत, त्यांची हेअर ग्रोथ थांबली आहे, त्यांचे सुद्धा केस भरभर वाढायला सुरुवात होतील या रेमेडीने। कारण ही रेमेडी मी स्वतः ट्राय करते, मला तर रिझल्ट खूप फास्ट आणि छान आले। तुम्हाला सुद्धा रिझल्ट खूप छान येतील। मी तुम्हाला 3 स्टेप सांगणार आहे, तुम्हाला जी स्टेप योग्य वाटेल ती तुम्ही ट्राय करू शकता। पाहूया पहिली स्टेप। सर्वात आधी थोडे तांदूळ घ्या। तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता, कोलम, ब्राऊन राईस किंवा आपले राशनचे साधे तांदूळ सुद्धा चालतील। ते तांदूळ आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। नंतर एका काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात एक मोठा ग्लास भरून फिल्टरचे पाणी घ्या, त्यात ते धुतलेले तांदूळ टाका। तुम्ही ते रात्रभर भिजत ठेवा। जर तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही 2 दिवस ते तांदूळ भिजत ठेवा। त्यात थोडीशी आंबट स्मेल येईल म्हणून त्यात संत्र्याची साले टाकून ठेवा। तिसऱ्या दिवशी तुम्ही ते पाणी गाळून घ्या व आपल्या केसांना त्या पाण्याने पूर्ण भिजवा किंवा 1 तासासाठी असेच ठेवून द्या। 1 तासानंतर तुम्ही एखाद्या माइल्ड शॅम्पूने तुमचे केस धुवून घ्या। आता बघूया तिसरी स्टेप। ही त्या लोकांसाठी आहे ज्यांना सर्दीचा त्रास आहे, जे जास्त केस ओले करून ठेवू शकत नाहीत। त्यांनी एका भांड्यात तांदूळ धुवून 1 ग्लासभर पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवा। दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी हे पाणी गाळून घ्या। एका स्प्रे बॉटलमध्ये ते पाणी टाकून ते आपल्या भांगोभांग स्प्रे करून रात्रभर किंवा जमत असेल तर किंवा 2 तास ठेवून माइल्ड शॅम्पूने केस धुवून टाका। आता बघूया तिसरी स्टेप। एका पातेल्यात तांदूळ शिजवायला घ्या, त्यात मिठाचा वापर करू नका आणि पाणी थोडे जास्त टाका। भात शिजत आला की ते पाणी गाळणीने गाळून घ्या व त्यात थोडे दुसरे पाणी मिक्स करून ते तुम्ही केसांना स्प्रे करा किंवा तुम्ही केस 1 ते 2 तास केसांना पाण्याने भिजत ठेवू शकत असाल तर ते तुम्हाला जसे जमेल तसे करू शकता। केस तुमचे 100% वाढणारच, हा माझा अनुभव आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे।
तुम्हाला रिझल्ट कसा आला तेही माझ्यासोबत शेअर करा. आणि हो, सोबतच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.